नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले भ्राजमानं यशोदाभियोलुकलाघवमानं रामदृष्टमत्यन्ततोरुत्यगोप्या रुदन्तं मोहोर्नेत्रं युग्मं रुजन्तं कराम्बुजयुग्लेन सातं कनेत्रं मुहुश्वासकं पत्रेरेखात्कण्ठ स्थितग्रैवं दामोदरं भक्तिदत्तं नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं रसत्कुण्डलं गोकुले भ्राजमानं यशोदाभियोलुकलाघवमानं परामृष्टमत्यन्ततोदृत्यगोप्या रुदन्तमोहोर्नेत्रं युग्मं रुदन्तं कराम्बुजयुग्मेन सातं कनेत्रं मुहुश्वासकं पत्रेरेखापटं स्थितग्रैं दामोदरं भक्तिदत्तं. ह्या दोन श्लोकाचे अर्थ थोडंसं समजून घेऊ आपण, ठीक आहे ना. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं नष्टप्राय श्लोकं भागवत सेवया भगवतं श्लोके नष्टके कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण करुणासिंधु भक्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विश्वनाथ देवी नमामि हरिप्रिये. नमः विष्णुपादाय नमः विष्णुपादाय. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. तर नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले भ्राजमानं यशोदाभियोलुकलाघवमानं रामदृष्टमत्यन्ततोदृत्यगोप्या रुदन्तं मुहुर्नेत्रं युग्मं रुजन्तं कराम्बुजयुग्मेन सातं मुहुश्वासकं पत्रेरेखापटं स्थितग्रैवं दामोदरं. सत्यव्रत नावाचे मुनी आहेत आणि त्यांनी हे काय लिहिलेलं आहे? अष्टक लिहिले. काय लिहिलेलं आहे? अष्टक म्हणजे काय? त्याच्यामध्ये किती श्लोक असतात? 8. तर त्याचे सुरुवातीचे जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये एका लीलेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग थोडीशी प्रार्थना, थोडंसं भगवंताच्या रूपाचं वर्णन, स्तुती इत्यादी केलेली. पण हे सुरुवातीचे जे 2 श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 1, श्लोक क्रमांक 2, त्याच्यामध्ये त्यांनी या महिन्यातली जी सगळ्यात महत्त्वाची लीला आहे, कोणती लीला? त्याचं त्यांनी वर्णन केलेलं. सगळ्यात पहिला ते म्हणतात की मी नमन करतो. नमामी. नमामी म्हणजे अहम नमामी. नमामी म्हणलं की नम धातू आहे नमस्कार करण्यासाठी. ही क्रिया आहे. इट्स वर्ड. काय आहे? क्रिया आहे. नमामी. मग नमामी म्हणल्यानंतर मग करता पाहिजे. करताशिवाय क्रिया कशी संपन्न होणार? परंतु संस्कृत ही एवढी सायंटिफिक लँग्वेज आहे, त्या ठिकाणी क्रियामध्येच कर्तापणा पण असतं. नमामी म्हणलं की कळतं की मी नमस्कार करतो. ठीक आहे ना. अस्मद एक वचन कळलं? उत्तम पुरुष एक वचन नमामी. कह नमामी, वयम नमामी नाही, अहम नमामी. कळलं? अहम नमामी. अहम नमामी. आवाम नमावह. अहम नमामि, आवाम नमावह, वयम नमामः. काय? आता नमामि, नमावह, नमामः त्याच्यामध्ये कळतं एक वचन, द्विवचन, बहुवचन. अस्मत्य म्हणजे उत्तम पुरुष, उत्तम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन.
तर अशा प्रकारे नमामी म्हणलं की कळलं पाहिजे की ते मी नमस्कार करतो. त्या ठिकाणी मी म्हणायची गरज नाही. कारण ज्या वेळेला एखाद्या वस्तूची अनावश्यक पुनरावृत्ती होते, हा संस्कृत भाषेच्या दृष्टिकोनातून हा एक पुनरावृत्ती दोष. अनावश्यक फालतूचे शब्द बोलणं म्हणजे हा दोष. काय दोष? पुनरावृत्ती दोष म्हणतात त्याला. तर संस्कृत भाषा एकदम सूक्ष्म भाषा आहे. थोड्या थोडक्यामध्येच भरपूर काही बोलून जातं. अहम नमामि. कोण म्हणतंय? सत्य अहम नमामि. कुणाला नमस्कार करतो? ईश्वर. ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे ईशम यह वशम करोति स ईश्वर. जो दुसऱ्यावर नियंत्रण करतो त्याला ईश्वर म्हणतात. आणि या जगामध्ये भगवंताशिवाय दुसरा कोणी ईश्वर असू शकत नाही. कुणाचं कुणावर नियंत्रण आहे का? नवऱ्याचं बायकोवर नियंत्रण आहे का? बायकोचं मुलाबाळांवर नियंत्रण आहे का? आई वडिलांचं, मुलाबाळांचं पूर्वजांवर नियंत्रण, कशावर तरी अरे बाकी सगळं जाऊ दे, आपल्या शरीरावर तर नियंत्रण आहे का? जे माझं माझं म्हणून आपण एवढं मिरवतो, त्या शरीरावर तरी आपला पूर्ण ताबा आहे का? आहे. कित्येक गोष्टी आपल्या शरीरात अशा आहेत ज्या आपल्या नियंत्रणात नाही. जसं आपली नस आहे, आपले हृदयाचे ठोके आहेत, आपले श्वास प्रश्वास आहे, डोळ्यांचं झाकणं बंद होणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हिशोबाने चालणार आहेत का? तुम्ही म्हणा बघू रामदेव बाबा जरी असले त्यांना म्हणा तुम्ही 1 तासाचं कुंभक लावा, जमणार आहे का रामदेव बाबाला? काय बघा. तर ह्या गोष्टी आपल्या आवाक्यात. पण एखादा म्हणू शकतो बाबा की काहीतरी गोष्टी आपल्या हातात आहेत नाही. जसं हात आपल्या इशाऱ्यावर हलतात, मान हलते, पाय हलतात, हे बरोबर आहे. परंतु त्याचीसुद्धा एक लिमिट आहे. त्याचीसुद्धा काय आहे? लिमिट आहे. आपण 2-4 हरे कृष्ण महामंत्रासाठी हात वर करतो, पण त्याला मग दोन्ही हात वर करून 16 माळा जप कर, जमणार आहे? हा. गोवर्धनच्या एका पेट्टात न थांबता प्रदक्षिणा कर, जमणार आहे? मुक्ताईनगरून सुटला की डायरेक्ट पंढरपूर घाट, जमणार आहे? चालणार आहे पाय त्याच्या हिशोबाने? त्यांच्यापैकी एक काय आहे? लिमिट आहे. 10, 12, 15, 20 किलोमीटर झाल्यानंतर हळूहळू कार्यक्रम बंद. अशा प्रकारे आपल्या शरीर इंद्रियावर नियंत्रण नाही आहे. सगळ्यात मोठं आपल्या मनावर नियंत्रण नाही आहे. मग आपण कसले हो ईश्वर? खऱ्या अर्थाने ईश्वर म्हणजे कोण आहे? भगवंत आहे. यांचं सगळ्यावर नियंत्रण. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः सामपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा. ब्रह्मा इंद्र चंद्र वरुण गंधर्व यांचे दंडवत करत असतात, प्रार्थना करत असतात, स्तुती करत असतात. त्यांना ईश्वर म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? नमाम ईश्वरम सच्चिदानंद रूपम. त्या ईश्वर म्हणजे निराकार नाही आहे, त्या ईश्वराला रूप आहे. सुंदर ते ध्यान उभे बेटे रूप पाहता लोचनी सुख झाले. बघा, असं निराकार, निर्विकार, निर्विशेष, परात्पर ब्रह्म असं काय भगवंताचं स्वरूप आहे. आणि ते पण कसं आहे? सच्चिदानंद. ईश्वर हा परमकृष्ण सच्चिदानंद. विग्रह असा त्यांचा तो विग्रह आहे. साकार भगवंत आहे. तुमच्या आमच्यासारखे भगवंत आहे. आपल्याशी प्रेमाचं आदान प्रदान करणारे भगवंत आहे. ये तामाम प्रपद्यन्ते ताम सतैव भजामि. असे भगवंत. म्हणून ईश्वर हा नमामि ईश्वरम सच्चिदानंद रूपम. सगळ्यात पहिला त्यांनी भगवंताचं महात्म्य सांगितलं. जोपर्यंत भगवंताचं महात्म्य तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत भगवंतांच्या अशा सार गर्भित लीला तुम्हाला समजणार नाही. नाहीतर तुम्ही म्हणणार की आमच्या गल्लीतली मुलं बी उद्दंड आहेत, माठ फोडायचे कामं करतात, इथं तिथं खटपट. तो देव बी तेच करतो, मग त्याच्यात आणि या मुलात काय अंतर आहे? असं आपल्या मनामध्ये काय निर्माण होऊ शकतो? भ्रम निर्माण होऊ शकतो. तर त्याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे. म्हणून त्यांनी पहिला हे स्पष्ट केलं, मी नमस्कार करतोय, मी एक महान ऋषी आहे, सत्यव्रत एक मुनी आहे. आणि ते म्हणतात की मी नमन करतो कुणाला? जे ईश्वर आहेत त्यांना नमन करतो, ज्यांचं सच्चिदानंद स्वरूप आहे. असं असून सुद्धा गोकुळे विराजमान, ते गोकुळामध्ये लीला करतात. कुठं लीला करताय? गोकुळामध्ये. नमामीश्वरम सच्चिदानंद रूपम. पुढं काय? लसत कुंडलम. म्हणजे काय? लसत कुंडलम म्हणजे काय? ज्यांच्या कानामध्ये मकराकृतीचे कुंडल, लसत म्हणजे चमकत आहे. काय होत आहे? एक तर एकदम प्युअर सोन्याचे त्यांच्या कानातले कुंडल आहे. आणि त्याच्यानंतर त्या कुंडलांवर जेव्हा मावळत्या सूर्याचा लाल प्रकाश पडतो आणि ते रिफ्लेक्शन जेव्हा देवाच्या गालावर पडतं
तर जशा प्रकारे काळे घनदाट मेघ आज कसे आले होते दुपारी संध्याकाळी, तसे मेघ आले आणि त्याच्यामध्ये कशी वीज चमकते मधीच आणि ते वीज किती स्पष्ट दिसते. अशा प्रकारे काळे निळे हे भगवंतांचे काय आहे, हे मेघ आहेत गाल कळलं. आणि त्याच्यामध्ये तो पडणारा त्या कुंडलांचा जो प्रकाश आहे तो विद्युत सारखा आहे. कसा आहे, विजेसारखा. अशा प्रकारे लसत कुंडलम, त्यांच्या गालावर त्या कुंडलांचा प्रकाश काय होतोय, पडत आहे. आणि असे ते चकाकत आहेत कुंडल. आणि अशा कुंडलला घेऊन हलवत हलवत ते कुठं पळत आहेत, गोकुळच्या गल्ली बोळात पळत आहेत. गोकुले ब्राजमान ईश्वर आहे, प्रकृतीचा स्वामी आहे, अखिल जगाचा मालक आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तरी सुद्धा गोकुळामध्ये खेळतो. कुठं खेळतो? आता गोकुळ म्हणजे काय, या श्लोकांवर इतक्या आचार्यांनी इतक्या टीका लिहिलेल्या आहेत, किती वर्णन करावं. गोकुळ म्हणजे ज्या ठिकाणी गायींचा वास असतो त्याला गोकुळ म्हणलेलं आहे. काय भगवंत तृणचरानुगम, भगवंत आहेत. काय आहेत भगवंत? तृणचरानुगम श्रीनिकेतनम, गोपी गीतमध्ये म्हणतात. तृणचर अनुग, गायी ज्या आहेत त्या तृण गवत चरतायत आणि त्या ज्या गवत चरतायत त्यांच्या मागं मागं भगवंत जातात. आणि गोपी म्हणतात, देवा जेव्हा या गोष्टीचा मी विचार करतो की तुम्ही गायीच्या मागं मागं चालत असताना त्या गायी काय करतात, त्या गवताचा वरचा मऊ मऊ भाग खाऊन मोकळ्या होतात आणि खालची ती देठं दड्ड अशी सोडून देतात. आणि ती एखाद्या वेळेला पायाला लागली तर किती भयंकर लागतं तुम्हाला कल्पना असणार. मी अनुभव घेतलेला आहे. काय शेतामध्ये आम्ही ब्रजमंडल वगैरे जायचं ना, चप्पल जरी असले ना तरी ते साईडने असं घुसायचे आणि हा भाग असं मऊ भाग जो असतो ना मधला तो फाटतो कधी कधी, माहीत आहे ना, ते दड्ड किती भयंकर लागतात. त्यावेळी गोपी म्हणतात, हे भगवंता शीलतृणाम पुरई सीदती तिनः कलिलताम मनः कांत गच्छति. हे कांत, जेव्हा आम्ही विचार करतो की ते तृणचर अनुभव तुम्ही आहात, गायी तर वरचा मऊ मऊ भाग खाऊन पुढे जातात, तृणलोभेन गह्वरम, अजून हिरवं गवत करत करत लई लांब निघून जातात आणि खालची दड्ड तशीच सोडतात. त्याच्यावर तुमचे पाय पडत असतात. एक तर तुम्ही पायात पदत्राण घालत नाही आणि तसल्यामध्ये ती शीलतृणचे अंकुर जे आहेत, जे त्याची देठं आहेत किंवा छोटे छोटे खडे आहेत, ते तुमच्या पायाला टोचत असतील. हा विचार करून सुद्धा आपलं मन कळवळून जातं. कलिलता मनः कांत गच्छति, हे कान आमचं मन कलिलतेला प्राप्त होतं, एकदम कळवळून जातं हो. अशा प्रकारे भगवंत ईश्वर अनंत कोटी ब्रह्मांडाचे अजून गोकुळामध्ये आनंद घेत आहे. गोकुले भ्राजमानम, गोकुले भ्राजमानमचे दोन अर्थ होतात. एक तर गोकुळामध्ये भगवंत जे आहेत ना प्रभावित होत आहेत. आभा भ्राजमानम म्हणजे चकाकणं, चमकणं, सुंदर दिसणं, उठून दिसणं. तर गोकुले भ्राजमानम या शब्दाचा एक खूप सुंदर असा अर्थ सांगितलेला आहे की भगवंत जे असतात ते गोकुळातच सुंदर दिसतात. बाकी इतरत्र कुठं भगवंत एवढे सुंदर दिसत नाही जेवढे गोकुळात दिसतात. कारण भगवंतांचा लाड लगाव वृंदावनाशी आहे, ब्रजधामाशी आहे. काय वृंदावनम परित्यज्यम पादम एकम न गच्छति, भगवान म्हणतात मी वृंदावन सोडून एक पाय बाहेर ठेवत नाही. गोकुळ हे माझं प्राण आहे, वृंदावन हे माझ्याहून अभिन्न आहे. भगवंताचे नाम गुण रूप लीला धाममध्ये काही अंतर आहे का? एकाच. तर गोकुळामध्येच भगवंत उठून दिसतात. अन्यत्र भगवंत थोडेसे जसं द्वारकेमध्ये आहेत, मथुरेमध्ये आहेत, राक्षसाला मारा, हे करा ते करा, पॉलिटिक्स आहे, मॅनेजमेंट आहे, हे आहे ते. तर गोकुळात भगवंत लय आनंद घेतात. गोकुळामध्ये कसल्याच प्रकारचं टेन्शन देवाला नसतं, कसल्याच प्रकारचं बर्डन नसतं. गोकुळामध्ये देवाला दोनच कामं आहेत. कुठली दोन कामं सांगा बघू? लूट लूट दही माखन घायो वाल बाल संग देवी जरा. ह्याच्या व्यतिरिक्त तिसरं कामच नाही देवाला. आपल्या भक्तांबरोबर लीना करणं आणि आपल्या भक्तांना आनंद देणं. त्यांच्या संगतीचा आनंद स्वतः घेणं, आपल्या संगतीचा आनंद आपल्या भक्तांना देणं. म्हणून गोकुले भ्राजमान, लसत कुंडलम गोकुले भ्राजमान. आता पुढं काय झालं? यशोदा भिया, भय शब्दाची तृतीय आहे, यशोदेच्या भयापोटी. यशोदा भिया अपादान पंचमी
उलुखलात धाव मान, उखळावरून उडी मारून पशार झालाय देव, असा एक प्रकार आहे. लीला सगळ्यांना माहीत आहे. वेळ आल्यावर तो थोडं आपण अजून डिटेल कथा करू. पण भगवंतांनी एक माठ फोडला होता आणि माठ फोडल्यामुळे यशोदा काठी घेऊन आली होती. उखळावर चढून ते माखन खात होते, एकदम बासी माखन खात होते शिळं, आणि माकडांना खाऊ घालत होते. मरकान भोक्षा येते, यशोदा दंडा घेऊन आली तर उखळावरून ते उडी मारून पळाले तर यशोदा बी त्यांच्या मागे लागली. यशोदा बी मागं लागली. यशोदेबद्दल सांगितलंय उलुखला धाव मानम परामृष्ट अत्यंत तो धृत्य गोप्या. गोपीने त्यांना पकडलं यशोदेने, परंतु अत्यंत म्हणजे अति अंत, एकदम शेवटी पकडलं. भगवंत लगेच तिच्या तावडीत नाही आले. भगवंतांना पकडायला यशोदेला काय करावं लागलं, खूप प्रयत्न करावे लागले. आणि पुढे जाऊन परीक्षित महाराजांनी हा प्रश्न विचारला की जो देवी देवतांच्या साधू संन्यासी महात्मा लोकांच्या जो ध्यानीमनी देव येत नाही, त्या देवाला यशोदेने बांधून टाकलं. प्राकृतम यथा, जसं एखाद्या लहान मुलाला बांधावं असं कसं काय बांधलं. तर त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी म्हणतात भृत्यवश्यता. या ठिकाणी भगवंतांनी आपली भृत्यवश्यता दाखवली की मी भक्तवत्सल आहे आणि माझ्या भक्तांच्या सदैव अधीन राहतो. अहम भक्त पराधीनो यस स्वतंत्र एव द्विज. भगवंताद्वारे या गोपीबद्धोलुकल जी लीला आहे, या लीलेमध्ये भगवंतांनी यशोदेकडून बंधन स्वीकार केलेले आहे. जे भगवंत कुठल्याच प्रकारच्या बंधनात पडत नाही. भगवंत नच मामतानी कर्मानी निबद्धंती धनंजय उदासीनम उदासीनम असक्तम तेषु कर्मसु. नच मामतानी कर्मानी निबद्धंती धनंजय, कसल्याच प्रकारच्या कर्मबंधनात देव पडत नाही. असे भगवंतांना सुद्धा यशोदेने काय करून टाकलं, एक प्राकृत मुलासारखं बांधून टाकलं. आणि तुम्ही जेव्हा भागवताचा हा अध्याय 8वा अध्याय वाचायला गेला, 9वा अध्याय तुमच्या लक्षात येईल. संस्कृतमध्ये अध्यायाचं नाव काय माहिती आहे का, गोपी प्रसाद लीला असं म्हणतात. भगवंतांनी आपल्या आईवर काय केली, कृपया आसीत स्वबंधने. शुकदेव गोस्वामी म्हणतात यशोदेने लई प्रयत्न केला पण यशोदा बिचारी बांधू शकली नाही. पण शेवटी देव म्हणले तू काळजी करू नको, मीच स्वतः बंधनात पडतो. कृपया आसीत स्वबंधने. भगवंत म्हणाला आई इकडे दे. ती दोरी घेतली, स्वतःच गाठ मारली, घे कुठं बांधायचं बांध. अशा प्रकारे भृत्यवश्यता, मी माझ्या भक्ताच्या अधीन आहे. आणि भगवान स्वतंत्र आहेत, त्यांना अधीन व्हायला कोणाची काही जबरदस्ती कोणाची परमिशन घ्यावी लागत नाही. कळलं. अशा प्रकारे आचार्य समजावून सांगतात की यशोदा भगवंतांच्या ज्या मोठ्या मोठ्या शक्ती आहेत, अनंतता, विभूता, महानता, स्वतंत्रता, या सगळ्या शक्त्या भांडत होत्या. ही यशोदा बांधूच कसं शकते या देवाला, देव बंधनात पडूच कसं शकतात. हे तर स्वतंत्र आहेत, असीमित आहेत, अनंत आहेत, विभू आहेत. पण एक भगवंतांची शक्ती जी सगळ्यात वरचढ आहे ती कुठली शक्ती माहिती आहे का, कृपाशक्ती. कुठली शक्ती, कृपया आसीत स्वबंधने. शुकदेव गोस्वामी कृपे कारण ते बंधनात आले. ती कृपाशक्ती आली तरी सगळ्या शक्तींना म्हणले लय झालं तुमचं, आता बाजूला व्हा, तिला बांधू द्या. आणि कृपेने जेव्हा आज्ञा दिली, कळलं का, त्यावेळेला भगवंत काय झाले, त्या बंधनात पडले. असं हे सुंदर पहिला श्लोक. आणि अशी भगवंतांची कृपा जेव्हा मूर्ती रूपाने प्रकट होते, ज्यांना आपण कृष्ण कृपाची मूर्ती म्हणतो, ते कोण आहे, श्रील प्रभुपाद की जय. त्यांचा उद्या तिरुभाव आहे. ही साक्षात कृपा आहे भगवंतांची आणि तो तिरुभाव आपण साजरा करू. उद्या उपवास 12पर्यंत माताजीने बरं झालं आठवण करून दिलं. आणि उद्या दुसरा श्लोक घेऊ आपण, रुदंतम मुहुर्निता. आणि थोडंसं हळूहळू मग आपण ही लीला चांगल्या भगवंताच्या छोट्या छोट्या बाललीला बघू. आणि त्याच्यानुसार काही थोड्या शिकवणुकी, जसं प्रभूजी म्हणत होते, काही थोडंसं या प्रसंगामध्ये जसं गुरुतत्वाचं मी थोडंफार वर्णन आहे. यशोदेनी आपल्या दुधाला बाजूला ठेवून त्या दुधाला वाचवायला गेली. हे मग एका कॉन्सिलरचं काय प्रकार असतो, गुरुचं काय कर्तव्य असतं, सबऑर्डिनेट शिष्याचं काय कर्तव्य असतं, या थोड्या तात्विक गोष्टींचे बी चर्चा चिंतन करू. काही शिक्षास्पद गोष्टी बी शिकण्याचा प्रयत्न करू. रोज सकाळी तिकडं कार्यक्रम झाला की इथं 9 वाजता आपण करत जाऊ दीपदान वगैरे करून. ठीक आहे, चालेल. तर आपण या ठिकाणी थांबू. हरे कृष्णा 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 हरे 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 राम. आणि जमलं तर थोडंसं लवकर चालू केलं की थोडंसं व्यवस्थित वेळ मिळेल.